नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक तोडकर हवामान अंदाज. राज्यामध्ये काल 18 एप्रिल दरम्यान कर्नाटक, सांगली, सोलापूर तसेच बीड जिल्ह्यामध्ये तसेच आणखीन काही भागामध्ये वातावरण सक्रिय होतं. कर्नाटकातील सर्व जिल्ह्यामध्ये राज्यात काल धो पाऊस देखील बरसला आहे. आज महाराष्ट्राची कंडिशन तसेच कर्नाटकची कंडिशन काय असणार आहे, तसेच विशेष करून दक्षिण महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून आपण या काळामध्ये 17-18 तारखेपासून पाऊस सांगतोय, त्याचा देखील आजचा 19 तारीख कशी असणार आहे याची माहिती देखील आपण आजच्या या रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, 19 एप्रिल लवकरच वातावरण हे लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा तसेच 19 तारखेला सोलापूरची देखील पूर्व साईड ही लवकरच पावसाच्या रडारवरती येणार आहे. बीडचा दक्षिणेकडील भाग, माझसंबा, नेकनूर परिसर, चाकरवाडी परिसरात देखील हे कनेक्शन घडू शकतं. परळी वैजनाथ परिसरात देखील दुपारनंतर वातावरण सक्रिय होणार आहे. नांदेड जिल्ह्यातही काही भागांमध्ये जो काही भोकर परिसर असेल, काही आणखीन दक्षिणेकडील तालुके आहेत त्यांना देखील लवकरच वातावरण सक्रिय होणार आहे. सांगली एरियातही दक्षिणेकडे वातावरण लवकर सक्रिय होईल. तसेच सातारा परिसर, बारामती परिसरात देखील वातावरण लवकरच ढगाळ होणार आहे. आजच्या 19 एप्रिलची कंडिशन. दुपारनंतर हे चित्र आणखीन ढगाळ वातावरणामध्ये बदलून काही ठिकाणी पावसाच्या सरी देखील कोसळणार आहेत. तो म्हणजे लातूर भाग, नांदेड भाग, परळी वैजनाथ, परभणी भाग, जालना जिल्ह्यातही काही मोजक्या ठिकाणी वाऱ्याचा जोर आणि काही ठिकाणी नकळत हलक्या धारा देखील पडण्याची शक्यता दाट आहे. सातारा, सांगली परिसरात देखील आजचा पाऊस आहे. बेळगाव, कर्नाटक परिसरामध्ये देखील बिजापूर वगैरे भागात देखील आजचा पाऊस आहे. हुबळी परिसरामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा जोर वाढणार आहे. क्रिकेट, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर परिसरात, कन्नड, सिल्लोड परिसरातही मोजक्या ठिकाणी धारा उतरू शकतात. मोठी काही कंडिशन वाऱ्यामुळेच बनणार नाहीये आणि हे चित्र उद्याच्या तारखेला म्हणजे सोमवार नंतर सुद्धा आणखीन वाढणार आहे. बीड जिल्ह्यासाठी 21-22 तारीख महत्त्वाची असणार आहे. दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यांना 21-22 तारीख ही सर्वात मोठी तारीख असणार आहे. यामध्ये आजच्या 19 तारखेला सुद्धा अकोला, अमरावती हे घेतलं जाईल. थोडं विसरलो होतो, हे देखील लक्षात ठेवा. पण जी आजची कंडिशन आहे 19 तारखेला अकोला, अमरावतीचा वाशिमकडील भाग सुद्धा याच्यामध्ये घेण्याची शक्यता दाट आहे. वातावरणामध्ये तीव्रता जी आहे ती वाढतच चाललेली आहे. विश्रांती घेत पाऊस पुन्हा धो बरसण्याच्या मार्गावरती हा महाराष्ट्रामध्ये दिसतो आहे. तर मित्रांनो, रविवारची कंडिशन अशा पद्धतीने असणार आहे. उद्याची कंडिशन देखील तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगणार आहोत. नांदेड पट्टा वगैरे भागात देखील उद्याच्याही कंडिशनमध्ये 20 तारखेला पाऊस राहणार आहे आणि 21 तारखेला सुद्धा या काळामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये वगैरे पाऊस राहणार आहे. तर त्याचा सविस्तर आढावा आजच्या लाईव्हमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करू. तसेच उद्या सुद्धा अशाच प्रकारे रेकॉर्डिंग व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय.